हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आज आपण एक अगदी साधी आपले सर्वांचे रोजचे जीवनात घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलूया. संधी, ऑपॉर्च्युनिटी आपल्याला लाईफमध्ये खूप वेळा येत असतात. कधी आपण ती ऑपॉर्च्युनिटी सोडतो, नंतर त्याच्यापेक्षा चांगली पण येऊ शकते. कधी तेवढी चांगली येणार पण नाही. आता कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मुलांचं घडते का नाही, तसंच हे आयुष्यात पण सगळ्यांना घडत असते. काही मुलं काय करतात, पहिल्यांदा ऑपॉर्च्युनिटी मिळाली की ग्रॅब करतात. पहिली ऑपॉर्च्युनिटी ज्यांना मिळाली नाही त्यांना नंतर चांगल्या कंपन्या आल्या, त्यांना ह्यांच्यापेक्षा चांगले जॉब्स मिळाले, असं पण घडू शकते. म्हणजे आयुष्यात हे सांगता येत नाही. आज आता मी बोलत असले तरी आयुष्यात कितीतरी ऑपॉर्च्युनिटी, संधी मी पण गमावल्यात, सोडल्यात. का? म्हणजे ते वेळेला आपल्याला माहीत नसते ते संधीचं पुढे केवढा आपल्याला फायदा होईल. अशी एक मी गोष्ट सांगते. एक पेट्रोल पंप होता. ते पेट्रोल पंपमध्ये कामाला एक मुलगा होता, राजू म्हणून. त्याचं काम आलेले गाड्यांना पेट्रोल भरायचं. हे काम करत असताना त्याला रोज वाटायचं, माझ्याकडे पण असल्या मोठ्या गाड्या कधी येतील. पण कसं शक्य आहे, मी तरी साधा पेट्रोल भरणारा मुलगा, माझं तरी एवढा कमी पगार, मी इथून कसं एवढा मोठा होणार, असं त्याला सारखं वाटत राहायचं. एक दिवस एक छानपैकी गाडी येते. गाडीचा मालक ह्याला सांगतो पेट्रोल भरायला. हा पेट्रोल भरतो. हा गाडीकडे एवढे आशेचे नजरेनं बघत असतो, खूप कौतुकानं बघत असतो. तसं गाडीचा मालक ह्याला स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड देतो आणि म्हणतो, हे घे, आता मला जास्त बोलायला वेळ नाही आहे, माझं कार्ड आहे हे, तू माझे ऑफिसमध्ये येऊन भेट. हा कार्ड घेतो, बघतो, ह्याला आवडते. कसं शक्य आहे, माझं पेट्रोल भरणारा मुलगा, मी त्या लेवलला कसं जाणार आहे, त्याला जाऊन भेटून म्हणून काय उपयोग होणार, असा विचार करतो. ह्याला कळत नाही काय जाऊ का नाही. आपल्याला कित्येक वेळेला होते बघा, करू का नको, टू डू ऑर नॉट टू डू. तसं त्या मुलाला पण होते. हे जाऊन म्हणून काय उपयोग, काय म्हणून भेटणार, तो कुठे मी कुठे. तो म्हणतो आणि नाही, जायचं नाही, मी आहे हे ठीक आहे म्हणतो आणि तो कार्ड फाडून टाकतो. असं झालं. असं बरीच वर्ष निघाली. मध्ये पुढे एक तशीच मस्तपैकी गाडी येऊन पेट्रोल भरायला थांबली. गाडी तशीच होती, नवी कोरी होती, पण माणूस वेगळा होता. तो माणूस याला म्हणतो, अरे ओळखलास का मला? तो म्हणतो, नाही, आपण कधी भेटलो नाही, मी काही ओळखत नाही. तो म्हणतो, तुझ्यामुळे मी आज इथेपर्यंत येऊन पोचलेलो आहे. राजूला एकदम आश्चर्य वाटते, माझ्यामुळे? मी तर कोणाला काही मदत केली नाही, काही केलं नाही, कसं शक्य आहे? त्याला कळतच नाही हा समोरचा काय बोलतोय. तो म्हणतो, माझ्यामुळे? हो म्हणाला तो. एक दिवस बघ, तू हातात कार्ड घेऊन फाडून टाकलंस, डस्टबिनमध्ये टाकलंस. मी इथे झाडलोट करत होतो. माझं काम होतं पेट्रोल पंपमध्ये झाडलोट करायचं आणि तू पेट्रोल भरायचं.
तू फाडून टाकलेला कार्ड मी काय केलं, घेतलं, सगळं जोडलं तसेच तसं आणि ते फोन नंबर घेऊन फोन करून ते माणसाला जाऊन भेटलो. त्यानं मला तिथे काम दिलं आणि मी व्यवस्थितपणे काम करत गेलो, नवीन नवीन काम शिकत गेलो. अगदी मालकाशी विश्वासानं छानपैकी वागत गेलो. त्यानंही मला नव्या नव्या जबाबदाऱ्या देत गेला. जसं तो नवीन नवीन सेटअप वगैरे चालू करायचा, तसं नवीन त्यानं सेटअप चालू केल्यावर एक नवीन सेटअप त्यानं मला दिला. हे तू बघत जा, हे तुझं म्हणाला. म्हणून मी म्हणतो, मी तुझ्यामुळे इथेपर्यंत पोचलेलो आहे. त्यानं तुला तर कार्ड देताना बघितलं होतं मी. तू तर कार्ड बघत होतास, विचार केलास, नंतर तू तर फाडून टाकलास. तू फाडून टाकलेलं कार्ड मी उचललं, जोडलं, नंतर फोन केला ते माणसाला, जाऊन भेटलो. त्यामुळे तुझ्यामुळे मी आज इथेपर्यंत पोचलेलो आहे. हे बघा, आपले जीवनात पण कित्येक वेळेला असंच घडत असते. एखाद वेळेस कधी कधी आपण राजूचे भूमिकेत असू, कधी कधी ते दुसरे मुलाचे, म्हणजे जो झाडलोट करायचा, नंतर तो कंपनीचा मालक बनतो, त्या मुलाचे भूमिकेत असू. पण आपणही आयुष्यात बरेच वेळेला असं करतो. पण माझं एकच म्हणणं आहे, आपल्याला एखाद ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ती ट्राय करायला हरकत नाही. कित्येक वेळा आपण सोडून टाकतो, नको काय करायचं, मला काही तर जमणार नाही. त्याच्यापेक्षा आपण पॉझिटिव्हली विचार करूया, ओके जाऊन भेटून तरी येऊया. एवढं काय, मला पटला नाही ते नाही जाणार तिथे कामाला, प्रयत्न करायला तरी हरकत नाही. असं आपण विचार करत जाऊया आणि प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीचा आपण उपयोग करूया. कोणाला ठाऊक कुठून कुठे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी नेऊन पोचवेल ती. इवन आपल्याला माहीत आहे, आज आता जे बडी नावं आहेत ह्या जगात, ते सुद्धा सांगतात आम्ही ऑपॉर्च्युनिटीचा प्रत्येक यूज केला म्हणून आपण इथेपर्यंत पोचलो. मायक्रोसॉफ्टचे मालकांची मी तुम्हाला पूर्वी गोष्ट सांगितलेली आहे. जे नवीन आहेत ते ऐका पाहिजे. ते बिल गेट्स एक दिवस एक मुलगी त्यांचा इंटरव्ह्यू घेत होती. इंटरव्ह्यू घेताना तिनं काय विचारलं, तुम्ही इथेपर्यंत येऊन पोचायला, एवढं यश मिळायला कारण काय? तसं बिल गेट्स खिशेतनं कोरा चेक काढतात आणि देतात, सही करून देतात, पाहिजे तो अमाऊंट लिही आणि तुझे बँकेत जमा कर. ती म्हणते मला चेक नको, मला तुम्ही यश कसं इथेपर्यंत यायला काय काय केलं त्याचं गुपित सांगा. परत ते काढतात चेक, तिच्या समोर ठेवतात, घे तुझे बँकेत जमा कर. तसं ती इंटरव्ह्यू घेणारी मुलगी चिडतीये, ती चेक घेतीये आणि फाडून टाकतीये. तसं बिल गेट्स म्हणतात, हे बघ तुला किती मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, तू पाहिजे तो आकडा
त्या चेकवर घालू शकली असतीस आणि मालकीण बनली असतीस. मी मला मिळालेली एकही संधी सोडली नाही. तू बघ चालत आलेली संधी सोडलीस, मी कुठलीच संधी अशी सोडली नाही. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी आपलं दार पण ठोठावत असते, नॉक करत असते. आपण तिच्यासाठी दार उघडत जाऊया. अच्छा, हॅव ए गुड डे.